डिस्ट्रीब्यूशन लाईन EEC ना, EECचा हा लास्ट टॉपिक आहे. ओके, EECचा शेवटचा टॉपिक आहे आणि जो GTDमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी कवर झालेला आहे. म्हणजे GTD जर तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल त्यावेळेस तर हा याच्यामध्ये ॲडिशनल काही शिकवायची गरजच नाही, ते जसं तसं आहे तेवढंच आहे. ओके, तर बघा डिस्ट्रीब्यूशन लाईन म्हणजे काय, तर तुमच्या घरापर्यंत जो सप्लाय येतो DP पासून 11 kV पासून तुमच्या घरापर्यंत जो सप्लाय येतो तो सप्लाय, त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहेत. म्हणजे आत्तापर्यंत आपण काय बघितलं, सगळ्यात पहिले तर एस्टिमेशन म्हणजे काय, कॉन्ट्रॅक्टिंग म्हणजे काय ते बघितलं. त्याच्यानंतर रेसिडेन्शियल, कमर्शियल आणि इंडस्ट्रीयलचं इन्स्टॉलेशन बघितलं. त्याच्यानंतर स्ट्रीट लाईट बघितली. आणि आता आपल्याला थोडं पुढं जायचं आहे. कुठं जायचं आहे? थोडं पुढं इन्स्टॉलेशन किंवा सर्व्हिस वायरपर्यंत ठीक आहे. सर्व्हिस वायरचे अंडरग्राऊंड, ओव्हरहेड ते बघितलं आपण. आता सर्व्हिस वायरच्या पुढं जायचं आहे. सर्व्हिस वायरच्या पुढं म्हणजे DP पासून तर सर्व्हिस वायरपर्यंतचा येणारा सप्लाय ते बघायचं. ते म्हणजे तुमची डिस्ट्रीब्यूशन लाईन. म्हणजे बघा, तुम्ही अशा पद्धतीची लाईन पाहिली असेल तुम्ही. इथं पिन टाईप इन्सुलेटर पाहिले कधी? अशा पद्धतीचे पोल्स. तर हे प्रायमरी डिस्ट्रीब्युशनचे पोल आहेत. इथून ते जातात कुठं? पोल माउंटेड सबस्टेशनला, म्हणजे DPला जातात. पाहिलं नाही? DP. आणि तिथून जो सप्लाय घरी येतो, घरी म्हणजे डिस्ट्रीब्युटर जे आहेत, इथं शकाली इन्सुलेटर असतात आणि ह्या पद्धतीचं जे वायर आहे, तर हा जो सप्लाय त्याला आपण डिस्ट्रीब्युशन लाईन असं म्हणतो. त्यालाच काय म्हणतो आपण? डिस्ट्रीब्युशन लाईन. तर ही प्रायमरी डिस्ट्रीब्युशन आणि ही सेकंडरी डिस्ट्रीब्युशन आहे. तर ह्या दोन्ही डिस्ट्रीब्युशन लाईन आपल्याला बघायच्या आहेत या टॉपिकमध्ये. तर बघा, सगळ्यात पहिले तर आपण बघणार आहेत ब्लॉक डायग्राम ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम. इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम जनरेटिंग स्टेशनपासून तर लोड सेंटरपर्यंतचं सगळं डिटेल आपण बघणार आहेत. ब्लॉक डायग्राम बघणार आहेत. कशाची? पॉवर सिस्टीमची. त्याच्यामध्ये आपण टाईप्स ऑफ डिस्ट्रीब्युशन पुढं बघणार आहेत. प्रायमरी डिस्ट्रीब्युशन, सेकंडरी डिस्ट्रीब्युशन, आणि त्याच्यानंतर परत ओव्हरहेड डिस्ट्रीब्युशन लाईन आणि अंडरग्राऊंड डिस्ट्रीब्युशन लाईन. तर हे सुद्धा आपण बघणार आहेत याच्यामध्ये. येतं लक्षात? त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मटेरियल यूज फॉर डिस्ट्रीब्युशन लाईन. HTचं मटेरियल म्हणजे ST म्हणजे काय रे? 11 kV. आणि LT म्हणजे किती? 440 वालं. ओके, तर HTचं काय मटेरियल यूज, काय काय मटेरियल आपण HTमध्ये वापरतो, त्याचं एस्टिमेशन, त्याची कॉस्टिंग, आणि LTची पण एस्टिमेशन अँड कॉस्टिंग आपल्याला बघायची. केबल यूज फॉर डिस्ट्रीब्युशन लाईन. ओके, त्याच्यानंतर फॅक्टर डिटरमाइन ऑफ LT आणि HT पॉवर केबल. तर कोणकोणत्या फॅक्टरवर HT आणि LT केबल डिपेंड करतात तेही बघणार आहेत. त्याच्यानंतर केबल टर्मिनेशन मेथड्स, केबलला लग कनेक्ट कसं करतात, तर त्या मेथड्स आपल्याला बघायच्या. त्याच्या जॉईंटिंग मेथड्स बघायच्यात आणि केबल लेईंग पण बघायचे. हे 3 गोष्टी आपण इथं बघणार आहेत. मटेरियल यूज, त्याचं एस्टिमेशन आणि त्याचं सिलेक्शन क्रायटेरिया वगैरे वगैरे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डिझाईन, एस्टिमेशन अँड कॉस्टिंग ऑफ HT. हाय टेन्शनचं काय बघायचं आपल्याला? डिझाईन, एस्टिमेशन अँड कॉस्टिंग. तर 11 kVचं HT लाईनचं काय बघायचं आहे? एस्टिमेशन, कॉस्टिंग. तसंच आपल्याला 415चं डिझाईन, एस्टिमेशन अँड कॉस्टिंग बघायचं आहे. ॲप्रॉक्झिमेट कॅल्क्युलेशन करायचं. त्याच्यानंतर ओव्हरहेड आणि अंडरग्राऊंड याचं पण काय करायचं आपल्याला? एस्टिमेशन अँड कॉस्टिंग बघायचं. ओके, ते नवीन काही नाही याच्यात. सगळ्यात पहिले ब्लॉक डायग्राम, त्याच्यानंतर केबल, ओव्हरहेड, अंडरग्राऊंड याचा डिफरन्स, त्याच्यानंतर सिलेक्शन क्रायटेरिया ऑफ केबल, केबलचे लेयर्स, टाईप्स ऑफ केबल, त्याच्यानंतर त्याचं लेंग, त्याच्यानंतर एस्टिमेशन अँड कॉस्टिंग ऑफ केबल, ओव्हरहेड, अंडरग्राऊंड वगैरे वगैरे. तर हे एवढा सगळा सिलेबसचा पार्ट आहे. ओके, अतिशय सोपा आणि अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. चिल्लर आहे, छोटा आहे, परंतु तितकाच महत्त्वाचा आहे. ओके, तर बघा, पहिला कन्सेप्ट आपण बघू, ब्लॉक डायग्राम ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टम. आता ब्लॉक डायग्राम म्हणलं की तुम्हाला ही सिंगल लाईन डायग्राम पहिल्यापासून आठवत असेल. ओके, मला वाटतं ही डायग्राम बऱ्याच वेळेस झाली. ओके, तर जनरेटिंग स्टेशन, त्याच्यानंतर स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, जिथं स्टेप अप करून 11 kV आपण जनरेट किती करतो? 11 kV. 11 kV जनरेट करून आपण काय करतो? त्याला 132 kV मध्ये कन्वर्ट करतो. का बरं? हाय व्होल्टेजचे खूप सारे ॲडव्हान्टेजेस असतात, फायदे असतात म्हणून.
मग 132 लॉंग ट्रान्समिशन, ओके, शेकडो किलोमीटरचं अंतर हे जे प्रायमरी ट्रान्समिशन आपण विथ द हेल्प ऑफ टावर, अशा पद्धतीचे जे टावर्स असतात त्या टावर थ्रू आपण काय करत असतो, हे ट्रान्समिशन करत असतो. तर अशा पद्धतीने लॉंग ट्रान्समिशन लाईनला आपण त्याचा वापर करतो. ओके, तर हे ट्रान्समिशन. वी कॅन नॉट जनरेट इलेक्ट्रिसिटी एनीवेअर, वी कॅन ट्रान्समिट इलेक्ट्रिसिटी थ्रू द ट्रान्समिटिंग टावर. ओके, मग हे ट्रान्समिटिंग टावर म्हणजेच प्रायमरी ट्रान्समिशन. ओके, मग आता हे प्रायमरी ट्रान्समिशनचा सप्लाय कुठं जातो, ट्रान्समिशन ग्रीडला जातो. कुठं जातो, ट्रान्समिशन ग्रीडला जातो. आणि ट्रान्समिशन ग्रीडला गेल्याच्या नंतर तिथून काय होतं, परत त्याचं स्टेप डाऊन होतं आणि 132 केवीचं 33 केवीमध्ये कन्व्हर्जन होतं. किती केवीमध्ये कन्व्हर्जन होतं, 132 केवीचं 33 केवी. असं काही नाही, 66मध्ये सुद्धा होऊ शकतं, परंतु आपण 33 कन्सिडर करू. तर इथं परत स्टेप डाऊन होतं. आता इथून पण हे छोटे ट्रान्समिशन लाईन येतात. हे काय येतं, छोटे ट्रान्समिशन लाईन. ओके, छोटे छोटे टावर्स असतात आणि छोट्या ट्रान्समिशन लाईन म्हणजे छोटाले टावर्स. हे पण शेकडो किलोमीटरचं अंतर पार करून हे कुठं जातात, तुमच्या डिस्ट्रीब्युशन सबस्टेशनला जातात. कुठं जातात, डिस्ट्रीब्युशन सबस्टेशनला. ओके, आणि तर बघा मोठा कंझ्युमर असेल तर डायरेक्ट काय करतो, ट्रान्समिशन सेकंडरी ट्रान्समिशनवाल्यांकडून डायरेक्ट स्वतःचं सबस्टेशन बनवतो. उदाहरणार्थ छत्रपती संभाजीनगरची बजाज कंपनी, तर ते काय करणार, त्यांचं स्वतःचं सबस्टेशन घेणार. त्यांचे खूप सारे सब प्लांट आहेत, मग स्वतःचं सबस्टेशन घेणार आणि तिथूनच इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम करणार. पण बाकीचे लोक काय करणार, याला काय करणार, स्टेप डाऊन होऊन देणार. ओके, आणि मग प्रायमरी डिस्ट्रीब्युशनचा सप्लाय ते घेणार. बरेच जण 11 केवीचं डायरेक्ट सबस्टेशन घेतात. जसं तुमचं कॉलेज काय 11 केवीचं सबस्टेशन घेतं आहे, त्याला पोल माउंटेड सबस्टेशन असं म्हणतात. मग ते सबस्टेशन घेऊन त्याच्यापासून कन्झम्शनचं काम करतात. तर ही इथं काय होतं, 33 केवीचं 11 केवीमध्ये कन्व्हर्जन होतं. ओके, आणि हा जो सबस्टेशनचा डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन पाहिले असते ना तुम्ही, तिथून येणारा सप्लाय कुठं जातो, DP पर्यंत येतो. ओके, तर हे जे आहे हे प्रायमरी डिस्ट्रीब्युशन म्हणतो आपण याला. या पद्धतीचा पोल असतो. ओके, आणि हा काय करतो, 11 केवी ट्रान्समिट करतो. पाहिला असेल ना तुम्ही, DP पर्यंत येणारा सप्लाय. तर हा 11 केवीचा आहे. तर हा प्रायमरी डिस्ट्रीब्युशन आहे. त्याच्यानंतर त्याला स्टेप डाऊन केलं जातं. कुठं, पोल माउंटेड सबस्टेशन किंवा प्लिंथ माउंटेड सबस्टेशनला. आणि त्याच्यानंतर सेकंडरी डिस्ट्रीब्युशनमध्ये कन्व्हर्जन करून, म्हणजे 11 केवीचं 440 व्होल्टमध्ये कन्व्हर्जन करून मग या पद्धतीचा सप्लाय तुम्ही बघत असाल. हे काय रे, सेकंडरी डिस्ट्रीब्युशन, डिस्ट्रीब्युटर म्हणतो आपण. मग तिथं तुम्ही सर्व्हिस वायर घेऊन तुमच्या घरामध्ये सप्लाय घेता, सिंगल फेजचा किंवा 3 फेजचा. तर हे जे आहे हे सेकंडरी. मग इथं लोड लावणार तुम्ही, आणि अशा पद्धतीने ही जनरेटिंग स्टेशन, प्रायमरी ट्रान्समिशन, सेकंडरी ट्रान्समिशन, प्रायमरी डिस्ट्रीब्युशन, सेकंडरी डिस्ट्रीब्युशन आणि युटिलायझेशन, अशा पद्धतीची ही सिंगल लाईन डायग्राम आहे. हीच ब्लॉक डायग्राम आहे. ही परीक्षेमध्ये 4 मार्काला विचारतात. समजतंय, याचा लिहून द्यायची गरज आहे का, नाही ना, सिम्पल आहे, स्वतः लिहिता येईल ना तुम्हाला. आता बघा, बऱ्याच वेळेस 2 मार्काला असा प्रश्न असतो, स्टेट द जनरेटिंग व्होल्टेज, प्रायमरी ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन व्होल्टेज, किंवा लिस्ट द जनरेटिंग, ट्रान्समिटिंग आणि डिस्ट्रीब्युटिंग व्होल्टेज इन पॉवर सिस्टीम, अशा पद्धतीने. मग जनरेशनला आपण जनरली 11 केवी करतो, पण त्याच्यापेक्षा कमी 3.3 केवी किंवा 6.6 केवी सुद्धा जनरेट करत असतो. आपण जनरली ट्रान्समिट 132ला करत असतो, पण असं काही नाही. स्टेप अप तुम्ही 750 केवीपर्यंत सुद्धा करू शकता, 750 केवी. ओके, सेकंडरी ट्रान्समिशन जे आहे 33 केवी 66 केवीमध्ये तुम्ही करत असतात. आणि प्रायमरी डिस्ट्रीब्युशन जनरली आपण 11 केवी म्हणतो, परंतु असं काही नाही. तर हे जनरेटिंग जे आहे तेच आपलं प्रायमरी डिस्ट्रीब्युशन व्होल्टेज असतं. त्याच्यानंतर सेकंडरी डिस्ट्रीब्युशनमध्ये 415 व्होल्ट किंवा 440 व्होल्ट किंवा 400 व्होल्ट /230. तर 230 म्हणजे काय, सिंगल फेजसाठी, आणि 415, 440 किंवा 400 व्होल्ट हे 3 फेजसाठी, 3 फेज 4 वायरसाठी. हे समजलं. सो दिस इज ऑल अबाउट ब्लॉक डायग्राम ऑफ डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. ओके, जनरल पॉवर सिस्टीम सगळेच आले त्याच्यात, पॉवर सगळ्याच पॉवर सिस्टीम आले. समजलं. सो ड्रॉ दिस.